मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पाहणार आहोत। महाराष्ट्रभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवातीला एक मोठी बातमी। समृद्धी महामार्गावरील याचिकेवरनं नागपूर खंडपीठानं रस्ते विकास महामंडळाला धारेवर धरलाय। समृद्धी महामार्गावरती मूलभूत सुविधा का दिल्या नाहीत असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रस्ते विकास महामंडळाला विचारलाय। महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देखील दिले। महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना समन्स देण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात। संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, मोठे सवाल करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने ज्या सुविधा द्यायला हव्या त्या का दिल्या नाहीत असा सवाल केलाय। काय अधिक माहिती? अगदी बरोबर प्रश्न। आपल्याला माहिती आहे की समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा महामार्ग आहे। पण त्यामध्ये महामार्ग बनल्यापासून त्याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला एकतर मोकळे मैदानं आहेत आणि फक्त झाडं आहेत आणि कोणत्याही सुविधा नाही आहेत। मुख्य जिथे उपहारगृह असेल, प्रसाधनगृह असतील, वाहन दुरुस्ती केंद्र असेल, त्याशिवाय अन्य अशा मूलभूत सुविधा ज्या कोणत्याही महामार्गाच्या आजूबाजूला देण्यात यायला पाहिजे त्या इथे देण्यात आलेल्या नाहीत आणि त्यामुळे कित्येक अपघाताची घटना घडलेल्या आहेत आणि त्या अपघातांच्या कारणामध्ये सतत ड्राईव्ह करताना फटीग येतो, डोळ्यांना विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे भ्रम होऊन अपघात होतात असं निरीक्षणात आलेलं आहे। या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल वडतल्लीवार यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्याचं गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं आहे आणि जे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना गुरुवारी जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीसाठी व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांना मूलभूत सुविधा या ज्या आहेत त्या का पुरवल्या नाही आहेत असा थेट प्रश्न विचारत धारेवर धरलेला आहे। नक्कीच, आणि यावरती आता उत्तरं द्यावी लागणार आहेत। ज्या पद्धतीचं समन्स जारी करण्यात आलेला आहे त्यावरती आता अधिकाऱ्यांना उत्तर देणं हे भाग पडणार आहे आणि अर्थातच उपाययोजना सुद्धा कराव्या लागणार आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय।